विकास। महाराष्ट्रातील 193 बस स्थानकांना MIDC कडून 600 कोटींचा निधी देण्यात आला आणि त्यातील पालीच्या पहिल्या बस स्थानकाचे उद्घाटन होत आहे। याचे समाधान वाटत असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी म्हटले। मी आता ज्याचा उल्लेख केला की आमचे मुंबईचे अधिकारी देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। आपल्याला कदाचित माहित नसेल, आज महाराष्ट्रातल्या 193 बस स्थानकांना मी ज्या विभागाचा मंत्री आहे त्या विभागातनं 600 कोटी रुपये आम्ही दिले आणि त्या 193 बस स्थानकातल्या पहिल्या बस स्थानकाचं उद्घाटन आज पालीमध्ये होत आहे। या बस स्थानकाला 3,92,00,000 रुपये खर्च केला आणि पाली सकट रत्नागिरी जिल्ह्यातल्या सगळी बस स्थानकं जी आहेत त्यांच्यासाठी मी स्वतः 80 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत। त्याच्यामध्ये रत्नागिरीचं अत्याधुनिक बसस्थानक सुरू आहे। रहाटागर म्हणून जे आपले बसस्थानक आहे त्याचं देखील सुशोभीकरण सुरू आहे। जाकादेवी असेल, गणपतीपुळा असेल, पावस असेल, संगमेश्वर असेल, लांजा असेल, राजापूर असेल, या सगळ्या बसस्थानकांची कामं ही महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये पहिल्यांदा MIDC कडनं होत आहेत। मी राज्याचा उद्योगमंत्री जरी असलो तरी MIDC महामंडळाचा अध्यक्ष देखील आहे आणि या MIDC महामंडळाची ठेव किती आहे ही माझ्यापेक्षा प्रकाश चव्हाणांना चांगली माहिती आहे आणि म्हणून त्यांनी पुढाकार घेतला। माझ्या सगळ्या अधिकाऱ्यांनी अतिशय सक्षमपणानं काम केलं, म्हणूनच महाराष्ट्रातलं अतिशय चांगल्या पद्धतीचं दिमागदार बसस्थानक आज आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात पाली येथे उभं राहते। रत्नागिरी जिल्ह्यातील पाली येथे नव्याने बांधण्यात आलेल्या बस स्थानकाचे उद्घाटन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले। भीक कापण्यात आली, त्याचप्रमाणे औक्षण करून औपचारिक पद्धतीनं मान्यवरांचं स्वागत या समारंभाच्या ठिकाणी करण्यात येत आहे। आपल्या जी सामंत साहेब त्याचप्रमाणे लोकार्पण सोहळ्याकरता आपल्याला फलकाचं अनावरण करून या पाली बस स्थानकाचं आज लोकार्पण केलं जात आहे। सुसज्ज असं हे बस स्थानक माननीय नामदार उदयजी सामंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ST महामंडळाचे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी प्रास्ताविकपर विचार व्यक्त केले। मी आता ज्याचा उल्लेख केला की आमचे मुंबईचे अधिकारी देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। आपल्याला कदाचित माहित नसेल, आज महाराष्ट्रातल्या 193 बस स्थानकांना मी ज्या विभागाचा मंत्री आहे त्या विभागातनं 600 कोटी रुपये आम्ही दिले आणि त्या 193 बस स्थानकातल्या पहिल्या बस स्थानकाचं उद्घाटन आज पालीमध्ये होत आहे। या बस स्थानकाला 3,92,00,000 रुपये खर्च केला आणि पाली सकट रत्नागिरी जिल्ह्यातल्या सगळी बस स्थानकं जी आहेत त्यांच्यासाठी मी स्वतः 80 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत। त्याच्यामध्ये रत्नागिरीचं अत्याधुनिक बसस्थानक सुरू आहे। रहाटागर म्हणून जे आपले बसस्थानक आहे त्याचं देखील सुशोभीकरण सुरू आहे। जाकादेवी असेल, गणपतीपुळा असेल, पावस असेल, संगमेश्वर असेल, लांजा असेल, राजापूर असेल, या सगळ्या बसस्थानकांची कामं ही महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये पहिल्यांदा MIDC कडनं होत आहेत। मी राज्याचा उद्योगमंत्री जरी असलो तरी MIDC महामंडळाचा अध्यक्ष देखील आहे आणि या MIDC महामंडळाची ठेव किती आहे ही माझ्यापेक्षा प्रकाश चव्हाणांना चांगली माहिती आहे आणि म्हणून त्यांनी पुढाकार घेतला। माझ्या सगळ्या अधिकाऱ्यांनी अतिशय सक्षमपणानं काम केलं, म्हणूनच महाराष्ट्रातलं अतिशय चांगल्या पद्धतीचं दिमागदार बसस्थानक आज आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात पाली येथे उभं राहते। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़,
ले चलता हूँ तुझे एक नए मोड़। आजा, तुझे माँ पुकारे अब। छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर। इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा, तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा, तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।